तर गादी विभागाचा देखील आता अंतिम सामना सुरू झालेला आहे, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र केसरीचा हा थरार रंगलेला आहे। गादी विभागाचा अंतिम सामना सध्या सुरू आहे। जयला निष्क्रियतेची समाज माझ्याकडनं नाहीये। त्या प्लाझ्माची वायर हलू नका, विनंती आहे आपल्याला। पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्नात हर्षवर्धन सदगीर यशस्वी। 2 गुणांचा ताबा, पुन्हा भारंदाचे 2 गुण, पुन्हा भारंदाचे 2 गुण। या कुस्तीनंतर परत भारंदाचे 2 गुण। आणि कुस्ती संपली। हॅलो हॅलो हॅलो, चल चल, हॅलो हॅलो। टेक्निकल सुपॅरिटी, 2 कुस्तीगिरांच्या गुणांमधील फरक अण्णा 10 आणि टेक्निकल सुपॅरिटीच्या आधारावर हर्षवर्धन सदगीर रामकृष्ण पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत। व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू करा। या निकालानंतर व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू होईल। ऐका, महाराष्ट्र केसरीसाठी लढत हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड बाहुबली। बरोबर व्यासपीठाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्र केसरीसाठी 7:30 वाजता 7:30 ते 7:45 दरम्यान महाराष्ट्र केसरी गदेसाठी कुस्ती लागेल आणि तोपर्यंत व्यासपीठाचा कार्यक्रम होईल। आपण आताच परवानच्या कुस्त्या झाल्यात, त्यामुळे त्यांना अर्धा पाऊण तास रेस्ट देतोय आणि त्यानंतर कुस्ती सुरू होईल। शांतता। तर गादी विभागामध्ये आता हर्षवर्धन सदगीर विजयी झालेला आहे आणि अंतिम लढाई हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड असा आता अंतिम सामना रंगणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड असा अंतिम सामना होणार आहे। गादी गटामध्ये हर्षवर्धन विजयी झालेला आहे। महाराष्ट्र केसरीचा थरार सध्या रंगलेला आहे। महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये रंगणार आहे। थोड्याच वेळात तो देखील सामना सुरू होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। हर्षवर्धन सदगीर हा गादी विभागात विजयी झालेला आहे आणि आता अंतिम सामन्यात हर्षवर्धन पोहोचलेला आहे। त्यामुळे हर्षवर्धन सदगीर हा महेंद्र गायकवाड सोबत भिडणार आहे। महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर असा अंतिम थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरी कोण होणार, महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सध्या हा थरार सुरू आहे। शेवटच्या सामन्यामध्ये आता महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकावणार याकडे लक्ष लागलेलं आहे। हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील अशी गादी विभागाची लढाई झाली, त्यामध्ये हर्षवर्धननं विजय मिळवलेला आहे आणि आता हर्षवर्धन हा अंतिम सामन्यात पोहोचलाय। अंतिम लढत हर्षवर्धन विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आदरणीय रामकृष्ण सातव पाटील, निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झालेले आहेत आणि आता हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड अंतिम लढाई होणार आहे। या ठिकाणी माती आणि गादी विभागाचे जे अंतिम सामने होते ते पूर्ण झालेले आहेत आणि या नंतर या ठिकाणी आपण म्हणतोय की महाराष्ट्र
स्पर्धेचा जे अंतिम सामना जो आहे तो काही वेळात या ठिकाणी सुरू होईल. या ठिकाणी आपण पाहतोय की निश्चितच आपण पाहतोय हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड ही अंतिम लढाई होणार आहे. नुकताच गादी विभागामध्ये जय पाटील विरुद्ध हर्षवर्धन असा सामना झालेला होता. त्यामध्ये हर्षवर्धननं विजय पटकावलेला आहे आणि त्यानंतर आता हर्षवर्धनकडनं हे सेलिब्रेशन सध्या सुरू झालेलं आहे. हर्षवर्धन सदगीर याच्याकडनं आता जल्लोष केला जातो.